हाय हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चना व्लॉग। तर इकडे सगळेजण बसलेले होते। तर आज मिस्टरांचा बड्डे होता, तर बड्डेसाठी सगळेजण इकडे आलेले होते। तर आजचा मस्त मेनू होता पनीरची भाजी, भात आणि पोळ्या। तर सिंपल मेनू होता आजचा। ताईन ते आले सगळे, करम भाऊ पण आलाय आणि प्रियंकाने छान असं लाडूला घेतलेलं आहे। बाई त्यानंतर हॉलमध्ये सगळेजण गप्पा मारत बसलेले होते। त्याच वेळेत ना आम्ही स्वयंपाक करत होतो। तर सगळे आमच्या इथले नगरसेवक वगैरे सगळे आलेले होते। ते मिस्टरांचे फ्रेंड पण आहे। तर त्यांनी छान असं मिस्टरांचं बड्डेचं सेलिब्रेशन छोटंसं केलं आणि त्यानंतर मग त्यांना दूध वगैरे पाणी वगैरे दिलं मी, आणि मग ते थोड्या वेळ बसले, मिस्टरांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मग ते गेले। ते दूध वगैरे घेण्यासाठी नाहीच म्हणत होते, पण मग आपल्या घरी आल्यावर पाहुण्यांना असं कसं पाठवायचं नाही का, म्हणून मग सगळ्यांसाठी छान असं दूध केलं। त्यानंतर सगळ्यांना दूध दिलं आणि छान असं मग त्यांनी ना मिस्टरांना शाल वगैरे टाकून त्यांचा सत्कार वगैरे केला। साक्षी ना इकडे पोळ्या करत होती। तर मी ना मला काम निघालं दूध वगैरे द्यायचं, त्यामुळे मी भाजत होती, पण मग तिनेच एकटीने भाजल्या आणि केल्या। त्यानंतर एका साईडला मी लगेच माणसांना ताट वगैरे करून दिले जेवणासाठी। सगळी माणसे मग इकडे जेवणासाठी बसली आणि त्यानंतर ताई, पूजा सगळेजण इकडे जेवण करायला बसले, प्रियंका, आत्या। तर सगळेजण इकडे मस्त जेवण करत होते। ताईंना औषध वगैरे घ्यायचे असतात ना, त्यामुळे मग त्या अगोदरच जेवण केलं त्यांनी। आम्ही गुन्हा आणला तो, आम्ही वनवरून पेढे आणले ते। तर इकडे ना पूजा काजू कतली वाटत होत्या। सुवर्णाताईंनी ना काजू कतली आणली होती सगळ्यांसाठी, कारण की खूप जास्त केक होऊन जातात, मग केक कोणी जास्त खात नाही। कारण की पूजाने पण केक आणलेला होता आणि करण भाऊने पण केक आणलेला होता। मग अरुणाताईंना आणि प्रियंकाला बोललो की केक नका आणू, तुम्ही दुसरं काहीतरी आणा, कारण की मग एवढं केक खायला कोणी राहत नाही। त्यामुळे मग केक काही त्यांना घेऊन दिले नाही। इकडे येलो कलरचा जो केक आहे तो करम भाऊने आणलेला होता आणि पूजाने मामा ज्याच्यावर नाव आहे तो आणलेला होता। तर दोन्हीही केक छान होते, एक रसमलाई फ्लेवर होता आणि एक चॉकलेट फ्लेवर होता। त्यानंतर इकडे आईंनी ओवाळून घेतलं, त्यानंतर अरुणाताईंनी ओवाळून घेतलं। तर सई आणि अंशू मस्त दोघींच्या गप्पा चाललेल्या होत्या, दोघीही साईडला छान अशा बसलेल्या होत्या। आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन सुरू केलेलं होतं, कारण की मग निवांत असतात ना सगळे, त्यामुळे मग जेवण वगैरे झाले की निवांत बसता उठता येतं, त्यामुळे मग निवांतच बड्डे सेलिब्रेशन केलं। मिस्टरांना इकडे ओवाळून घेतलं सगळ्यांनी। मामा उद्या टीव्ही पाय बर का, शर्ट घेतलं, कलर छान आहे शर्टचा कलर, से चप्पलचा एक असंच आहे म्हटले लय झाले मामा का निळेन ढवळेन, हा काहीतरी वेगळा हाच घालून झालं दोघांना। हा पाहिलं फोटो, छान दिसत होता मामा शर्ट, त्याच्यावर अशी क्रीम कलरची पॅन्ट पूजा घे ग। बासमती तांदळाने डायरेक्ट केस अडतो का
आत्या काय इकडे बसल्या बसा ना तिथं खुर्ची व्हा ना. मी पण ओवाळून घेतलं, नंतर पूजाने पण औक्षण करून घेतलं. त्यानंतर प्रियंका आणि साक्षी दोघी जणी राहिलेल्या होत्या. तर आता दोघी छान असं औक्षण करून घेत होत्या. शिव, अंशू, सई सगळेच बसलेले होते मिस्टरांजवळ केक कापण्यासाठी. पण आज आहे ना अंशू आणि सईचं थोडंसं खटकलेलं होतं, कारण की अंशू आहे ना तिला काहीच देत नव्हती. आज अंशू खूप जास्त नाही का हटीवादपणा करत होती. तिच्या पप्पांचा बड्डे होता ना, त्यामुळे ती जास्त जोरात होती असं म्हणायला हरकत नाही. तर सईचं पण आता इथे बिघडलं होतं, कारण की प्रियंकाने पहिला गंध आहे ना शिवांशूला लावला ना, तर तिचं म्हणणं होतं की पहिला गंध मलाच लावायचा होता. तर ती त्यावरून रडायला लागलेली होती आता. तर लहान मुलं खूप हट्टी असतात हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. तर सईचं म्हणणं होतं की पहिला गंध मलाच लावायचा होता आणि मला पहिलं औक्षण करायचं होतं, नंतर बाकीच्यांना ओवाळायचं होतं. त्यामुळे मग ती रडायला लागली इकडे. नंतर परत थोडीशी छान झाली आणि नंतर इकडे केक आणलेले होते ना, तर केक कापण्याची सुरुवात झालेली होती. तर औक्षण करून सगळ्यांचं झालेलं होतं. नंतर इकडे सगळेजण आता त्या दोघी केकवरून पण भांडत होत्या. तर दोघींनाही एकच केक कापायचा होता चॉकलेटचा, त्यामुळे त्यांना सगळेजण हसत होते. कारण की ना ती बोलायची का मी येल्लो नाही कापणार, मी चॉकलेट कापल. सई पण तेच, कारण की लहान मुलांनी एक गोष्ट मागितली का त्यांना तीच असते. तर मग आम्ही येल्लो केक साईडला काढून घेतला आणि मग त्यानंतर दोघींनाही छान असा चॉकलेट केक कापायला दिला. लाडू टीव्ही बघतोय ना, पूजा नुसते आमच्या कॅमेऱ्यात मध्ये सारखा सारखा ताई लाडूला घेऊन बसला ना, तर लाडू छान असा मस्त टी व्हीकडे बघत होता आणि मध्ये कोणी उभं राहिलं का चिडत होता. तर इकडे ना मुलांची केक खायला सुरुवात झालेली होती. तर अरुणाताईंनी पण छान असा मिस्टरांना केक भरवला. त्यानंतर करण भाऊने मिस्टरांसोबत छान असा फोटो पण काढला. तर इकडे ना फोटो वगैरे काढण्याचे आता सगळेजण फोटो वगैरे काढत होते. इकडे सगळ्यांनी छान असा मस्त फॅमिली फोटो काढला आणि त्यानंतर आहे ना मग सगळेजण केक खात होते. तर मीही मिस्टरांना भरवला. एवढं नको. चांगला लागला का? एवढा का थांब ना. निघाले का तुम्ही? गुड नाईट. त्यांना सर्वजण माझ्या वाढदिवसाला आल्यामुळे ना एकदम भारी आनंद वाटला. आम्हाला गाडी भेटली पाहिजे. हा, खूप लांब जायचं आहे त्यामुळे बस भेटली पाहिजे. त्यांना मी जत्रे तुम्ही उडून गाती राहत. हा, पण ड्रायव्हरला दिसत नाही मी म्हणायचं संध्याकाळी. हाय अंशू, तुझा लय आवाज आहे. बाय बाय लाडू. लाडू रडतो. अरुणाताईन ते पण निघाले सगळे. बाय बाय, गुड नाईट. गाडी येत आहे का? हा हा, ठीक आहे ठीक आहे. जाऊ का झोपायला? मला खूप झोप लागली. जा, मला पण झोप लागली. चला आपण पण घरात. चल, तू तिला फुगा नाही ना दिला? मिस्टरांना कसं वाटलंय बर्थडेला सगळे जण आल्यामुळं? सगळेजण आल्यामुळे एकदम आनंदात आजचा दिवस गेलेला आहे. आणि मेन म्हणजे आपण गेलो होतो वनीला, त्यामुळं काय वाटलंय तुम्हाला? कसं वाटलंय? वाढदिवसाच्या दिवशी देवीचं दर्शन घेतलं म्हणजे नवीन वर्षाला चांगली सुरुवात झाली. हो का? पण खूप जाम झाले असं वाटतंय का? गाडीवर गेल्यामुळे तुझ्या नादी लागलो. मोटरसायकलवर गेलो त्याच्यामुळे जाम झालो मी. आता इथून पुढे नाही, आता इथून पुढे आपल्या 4 व्हीलर मध्येच जायचं. सौरभच्या गाडीवर गेले होते. सौरभची गाडी आहे, भयानक गाडी. काय बाई, तू बारीक तो बारीक, मी जाणार ती जाडी.
तर मिस्टरांचा छान असं मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही बाहेर गेलेलो होतो, तर तो येणार आहे उद्या तुम्हाला व्हिडिओ, तर तो नक्की बघा. तर चला.